मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं। नाटकांचे संगीत, भावगीतांचे लेखन, चित्रपट, मालिका, जाहिराती, जिंगल्स, शीर्षक गीते असे अनेक प्रकार त्यांनी ताकदीने साकार केलेत। अगदी गर्दीतला पेटीवादक ते चित्रपट संगीतकार असा त्यांचा प्रवास, जो प्रत्येक वळणावर कल्पकता व कलात्मकता यांचा साक्षीदार ठरलाय। हे मराठमोळे संगीतकार कोण ते माहिती आहे का तुम्हाला? संगीतकार अशोक पत्की आणि 25 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस। संगीतकार अशोक पत्की यांच्याबद्दल आपण काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेणार आहोतच, पण त्याआधी आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी वैष्णव आणि तुम्ही पाहताय कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com। अशोक पत्की यांचा जन्म 25 ऑगस्ट 1941 रोजी मुंबईत झाला। लहानपणापासूनच अशोक पत्की यांनी तबला आणि हार्मोनियम ही वाद्य वाजवण्यास सुरुवात केली। सुरुवातीच्या काळात अशोक पत्की त्यांची बहीण मीना यांच्यासोबत स्थानिक ऑर्केस्ट्रासह त्यांची संगीत कार्यक्रमासाठी जात असत। एका संगीत नाटकासाठी पेटीवाल्याचा शोध सुरू होता। पंडित जितेंद्र अभिषेकींसोबत काम करण्याची संधी त्यातूनच त्यांना मिळाली। संगीत मत्स्यगंधापासून त्यांचे आणि पंडितजींचे सूर जुळले ते शेवटपर्यंत। संगीतकार सुधीर फडके यांच्याकडे त्यांनी संगीत कौशल्य मिळवले। गेली 50 वर्ष मराठी रंगभूमीवर गीतकार, संगीतकार म्हणून प्रवास करणारे अशोक पत्की म्हणजेच वैभवशाली संगीताचा वारसा जपणारे संगीतकार, जे पिढ्यानपिढ्यांना आपल्याला हक्काचे वाटले। संगीतातले विविध प्रकार ताकदीने हाताळून नाटकाचा आविष्कार रंगविण्याचे जबरदस्त कसब असणारे हे रंगप्रवासीच। मराठी नाटकात संगीत रंगभूमीपासून ते गद्य नाटकापर्यंत, तसेच प्रायोगिक नाटकापासून ते महानाट्यापर्यंतचा त्यांचा आवाका थक्क करून सोडणारा आहे। गेली 50 वर्ष बदलत्या काळासोबत चालणारे ते फ्रेश संगीतकार आहेत। गीत आणि संगीतात साधं सरळ ताल धरायला भाग पाडणारं नाविका रे वारा वाहे रे, केटकीच्या बनी यासारखी अजरामर भावगीते, मोरूची मावशी, ब्रह्मचारी आणि एका लग्नाची गोष्ट यासारखी नाटकेही त्यांची सुधारणा। त्यांनी या प्रदीर्घ काळात म्हणजेच चक्क 1972 पासून 252 नाटकांचे पार्श्वसंगीत, 500 पेक्षा जास्त भावगीते, 300 मालिकांचे शीर्षक गीते, 5,500वर जिंगल्स असा आविष्कार केलाय। मिक्टा मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि रंगभूमी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार यासारखे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत। तसेच 2006 मध्ये कोकणी चित्रपट अंतर्नादसाठी 54व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी भारतीय राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कुठल्याही कलाकाराला जन्मताच प्रतिभा लाभलेली असते, म्हणूनच तो कलाकार बनतो। मात्र केवळ देवी प्रतिभा आहे म्हणून तुम्ही मोठे कलाकार बनू शकत नाही। त्या प्रतिभेला पेलणाऱ्या पूरक गोष्टी एक कलाकार म्हणून तुम्हाला प्रयत्नपूर्वक आत्मसात कराव्या लागतात, असे म्हणणाऱ्या अशोक पत्की यांच्याकडून संगीताच्या अश्वमेधाचा वारू असाच चौफेर उधळीत राहू हीच कलाकार टीम कडून जन्मदिनी शुभेच्छा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com।